उत्तर प्रदेशातील आग्र्याजवळच्या बिजौली गावात एका अत्यंत प्रेरणादायी आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करणाऱ्या घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे। येथे राहणारे दोन मुस्लिम तरुण साजिद आणि सन्नी खान यांनी धर्माच्या सीमा ओलांडून त्यांच्या 14 हिंदू मित्रांसोबत श्रावण महिन्यातील पवित्र कावड यात्रेत भाग घेतला। या यात्रेचा प्रारंभ त्यांनी कचला घाट येथून 7 जुलैला केला आणि मैलोन मैल चालत हे सर्वजण बटेश्वर येथील महादेव मंदिरात गंगाजल अर्पण करण्यासाठी रवाना झाले। आता ते फिरोजाबादजवळ शिकोहाबाद तहसीलमध्ये पोहोचले असून यातील प्रत्येक पाऊल म्हणजे एकतेच्या वाटेवरचा ठाम टाकलेला टप्पा आहे। साजिद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, धर्म फक्त एक ओळख असतो, पण माणुसकी ही खरी ओळख आहे। मैत्रीच्या नात्यात कोणताही धर्म आडी येत नाही। सन्नी खान म्हणतो, आमचे मित्र भोलेनाथावर श्रद्धा ठेवून जलर्पणासाठी निघाले होते। आम्हालाही वाटले की ही एक तपस्या आहे, त्यात आम्हीही सहभागी व्हावं। या दोघांनी आपल्या मित्रांच्या परवानगीने कावड उचलली आणि निघाले एकत्र शिवभक्तीत रंगून। पांढऱ्या कुर्त्यामध्ये गळ्यात भगवे उपरणे आणि हातात पवित्र गंगाजल वाहून ते इतर हिंदू भक्तांप्रमाणेच जय भोलेनाथच्या जयघोषात सहभागी झाले। श्रावण महिन्यात कावड यात्रा ही भक्ती, संयम आणि श्रद्धेचा प्रतीक मानली जाते। पण यावेळी साजिद आणि सन्नी यांच्या सहभागामुळे ही यात्रा धर्मनिरपेक्षतेचे आणि भारताच्या सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरली आहे। ही घटना त्या सर्वांसाठी एक संदेश आहे की माणुसकीच्या पातळीवर जेव्हा प्रेम, आदर आणि समजूत असते तेव्हा धर्मांची भिंत आपोआप कोसळते। और कुछ बोलते भी हो तो बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले। चलो 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 बम बम भोले, बोलो बटेश्वर नाथ की जय। अरे मोह ना भाई में ना चल। हाँ चल रही मुझे अरे सुबह आ जाइए। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।